हे गाईज, गुड इव्हिनिंग, सॉरी गुड आफ्टरनून झालंय. 4 वाजायला आलेत आणि मी आता आले गायकडे. किती प्रोफेशनल वाटते ना मी, अशी एकदम भारी लुक वाटते माझाच. की रोज मी अशी गाई भाण्यासारखी येते. आज एकदम भारी आले, ड्रेस वगैरे वरती बघता चांगला आहे आणि खाली बघू शकता काही नाही. आता मी म्हणजे आले जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच कंटिन्यू राहा. मी ना रोज यार ब्लॉग करायचं ठरवते, अर्ध करते आणि अर्ध असंच राहतो. कंटाळा येतो यार सारखं सारखं काय मोबाईल घेऊन फिरणार असं होतं मध्ये मध्ये. पण कसं आहे आता, जर प्रोफेशनल ते वागायला पाहिजे ना आपल्याला. आणि हे आमचे प्रोफेशनलिटी बघा हे आमचं अरे गावाला राहून जिंदगी झंड सगळीजणं बोलतात गावाले भारी आहेत. काय नाही, कोणाचं काहीच नाही चांगलं, सगळ्यांची लाईफ झंड. जो स्वतः कमवतोय, जो स्वतः स्ट्रगल करतोय, तोच आपल्या लाईफमध्ये पुढे जातोय. आमच्यासारखं रिकाम टेकड्यांचं काहीच होऊ शकत नाही. लाईफ झंड तर झंड राहणार. बघा मी काल मेहंदी काढले टाइमपास असं, ह्याचा पण मी ब्लॉग काढला होता राहिला. अरे अर्धवट राहतात त्या ब्लॉग. रोज रोज काढते म्हणजे 10-15 दिवस मी ब्लॉग काढायचं ठरवत होते. काय यार कंटाळा येतो ब्लॉग काढायला. हात असं असं ठेवला ना, असा हातला असं दुखायला लागतं. पण आता काय करायचं, आता आपल्याला करिअर करायचं ह्यामध्ये, तर आपल्याला हे सगळं सहन करावं लागेल. तर मी आता बघू शकता मी आले कुठे, मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. बघा त्या, हे बघा किती लांब आले मी. हे बघा तिकडं पाणी आहे. हे तुम्हाला जागा माहिती असेल, ज्यांनी माझ्या आधी बघितले आहेत ना सुरुवातीचे ब्लॉग, विनी ब्लॉग वगैरे बघितले असतील ना, रील्स वगैरे आधीच्या अकाउंटमधले, इन्स्टाच्या आधीच्या अकाउंटमधले जर कोणी रील्स बघत असतील ना, त्यांनी ही प्लेस आय थिंक माहिती असतं. कारण की मी इथे खूप वेळेला आले आणि ह्या वर्षातला मी माझा दुसरा दिवस आहे मी या ठिकाणी आले. काय ना प्रॉब्लेम काय ना, तिकडं ना कोणीतरी आहे, आवाज येत आहे, आवाज आवाज येत आहे. कुठून तरी मला आवाज आला, बाह्यांचा आला म्हणजे महिलांचा, बाईचा, एका बाईचा. तर नेमकी कुठून आला की इकडे सगळीकडे आहेत चिबूड काकडे वगैरे लोक करतात, पूर्ण वगैरे भरायला जातात. तो तुम्हाला दिसत असेल तो ग्रीन कलरचा, तिकडे पण जागा आहे ह्या साईडला. ही पूर्ण म्हणजे इकडे सगळीकडे लोक म्हणजे चिबूड काकडे वगैरे करतात. तो पाण्याचा शेवटचा टोक आहे ना, त्या साईडला पण लोक करतात. बघू शकता हिरवं कसं झालं, हिरवगार. मला खरं खरं सांगा मी आज कशी दिसते. मी थोडेसे हेअर पण थोडे कट केलेत. एवढे तरी केले असतील हेअरकट, कारण की ना फाटे वगैरे फुटल्यावरती केस ना वाढत नाही. त्यामुळे मला ना म्हणजे असं एक ब्लॉग बनवायचं आहे, माझी लाईफमध्ये काय चाललं आहे, कशामुळे माझी लाईफ छंड झाली, मला एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. मी दुःखी असते, सुखी असते, काय असते ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी हे सांगू की नको, ज्यांना ज्यांना माझ्या मनातलं सगळं अनुभवायचं आहे ना. म्हणजे मी अशी वरून वगैरे अशी ना भरपूर हॅप्पी असते, कसं माझा हॅपीचा लूक आहे तसे असते. पण माझं आतमधलं काय आहे ना ते आम्हालाच माहिती आहे. ते मला सगळ्यांना शेअर करायचं, कारण की माझ्याकडे सिरियसली बोलू का, एकही असं व्यक्ती नाही की मी माझ्या मनातलं विश्वासाने सांगू शकते. कोणीच नाही माझ्याकडे असं. कोण ना कोण म्हणजे ज्यांना सांगते ना ते एकमेकांना सांगून टाकतात राव. पण माझे असे बरेचसे सिक्रेट वगैरे मी एकमेकांना सांगते, पण ना त्यांनी भरपूर धोका दिला आहे मला. म्हणून आता कोणाला सांगत नाही, म्हणून तुम्हाला सांगते. तुम्ही सगळ्यांनी सिक्रेटली ठेवा, कोणाला सांगू नका. पण मग सांगा, मी तो सांगू का नको. तो ब्लॉग ना ॲक्च्युली मोठाच होईल, म्हणजे 30-40 मिनिटांचा होईल. माझ्या फोनमध्ये तेवढा स्पेस पण नाही. आता मी फक्त 47 मिनिटाचाच माझ्याकडे स्पेस आहे, कारण की एवढ्या मिनिटावरचेच मी व्हिडिओ करू शकते. ह्याच्या पुढचं मी नाही करू शकत. हा मी अपलोड केला की मला हा घालवावा लागेल ब्लॉग, माझ्या मोबाईलमधून डिलीट करावा लागेल, कारण की एवढा स्पेस नाही. 64 GB फोन, काय व्हॅल्यू फोनची. चेंज करायचा फोन, पण बघूया कोणता फोन घ्यायचा आहे. पण मला सांगा, मी गॉगल लावून कशी दिसते, अशी चांगली दिसते की अशी चांगली दिसते. हे अशी लई वाटते.
घाण वाटते. मला स्वतःलाच वाटायला लागलं की मी बिना चष्म्याची बोरिंग वाटते. हा, हे मस्त वाटते प्रवीणला. मला सगळं वेगवेगळं वाटतं. मागचं हिरवं मस्त असं फिकं हिरवं हिरवं वाटतंय आणि असं चष्मा काढला की हिरवं हिरवं वाटतं. कारण की ह्या बोलतात ना ग्लासमधून जास्त सनराईज असतं ना, ते आतमध्ये खेचत नाही डोळ्यांच्या इथून, थोडं ही दिसतं. म्हणून मी हा चष्मा घेतला. कसा आहे स्टाईल बघा आवळे चष्म्याची. पण जास्त घालत नाही, कधीतरीच घालते हो. असं तुम्ही कंटिन्यू राहा आणि माझा पूर्ण ब्लॉग बघा, मी काय काय करते काय काय नाही. आता देवगीला इकडे आणि इकडं गायच्या अंगावर बघा मी रशी टाकले. हे बघा, गायच्या अंगावर मी रशी टाकले. का माहिती आहे का, गायडनमधून वगैरे जाते, म्हणजे तिकडून रशी जाते आणि रशी ना एकमेकांना अडकते. आणि रशी खूप मोठी आहे, म्हणजे ती रशी आहे ती वेगळी बांधली आहे. कारण की ही जी रशी ह्याला बांधली आहे, कारण की त्याला रशी नव्हती, तो रिकामाच होता. मग तो असं म्हणजे तो भेटायचं ना, वाढत गेला ना की तो रिटर्न मागे यायचा. म्हणून त्याची रशी आम्ही ही जी रशी मी याला बांधलेली आहे. आणि हिला लय भली मोठी रशी बांधल्यात, लय मोठी. म्हणजे ह्याला जी रशी बांधली आहे ना, त्या दुप्पट ती रशी आहे. तर ती रशी अडकते. आणि नवीनच आहे ना, माझं कुठं जरासुद्धा दगडीला अडकली ना की ती तिथंच राहते. मग सारखे ह्यांच्या मागून जावं लागतं. म्हणून तिच्या अंगावरती मी रशांचा गॅप टाकून, म्हणजे असं उलटून पलटून असं टाकून ठेवलं. कशी वाटले माझं डोकं? अरे शेवटीला कोकणकर म्हणतात, अस्सल कोकणकर. हे भाई सभा व्ह्यू तर बघा. तिकडं ना पावसाचा मोसम चालू आहे. तिकडं ग्रीनचं तिकडं ब्लॅक ब्लॅक दिसतंय ना, ते ही लाईन आहे ना, तिकडं भरपूर पाऊस पडल्यासारखं दिसतंय. आणि आपल्या इकडं थोडं पाऊस नाही आहे, कमी पाऊस आहे. इकडं थोडं हिरवं हिरवं दिसतंय ना, थोडं हिरवं हिरवं दिसतं, तिथं पाऊस नाही. आणि तिकडच्या साईडला पाऊस दिसतंय भरपूर आहे, म्हणून बहुतेक येईल इकडं पण पाऊस. मी बघा कुठं आले आणि मी बसले बघा कुठं दगड्यांवरती. अरे या आपली प्रोफेशनल व्हिडिओ बघा, चप्पल आणि आपला वरचा लूक. चला, असेच मी तुम्हाला पुढचं पण दाखवेन. जर टाईम भेटला तर यार मला ना व्हिडिओ काढायला गेलं तर माझ्या जीवावरती येतं. म्हणून माझे व्हिडिओ जास्त येत नाही. आधी यायचे तेव्हा कशी नवीन नवीन होती ना, तेव्हा आनंद यायचा मला. पण काय ना, काय सबस्क्राईब नाही वाढत, काय नाही वाढत, काय नाही वाढत. मला इंटरेस्ट नाही देत. तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत, तर माझा इंटरेस्ट सगळं संपून जातं. आणि आता तर पुढचे तर खूप सण येतात. आता नागपंचमी येईल 17 तारखेला. ज्या आदल्या 2 दिवसात तुम्ही ब्लॉग नक्की काढणार आहे, नक्की करणार म्हणजे नक्की करणार, प्रॉमिस देते मी. नागपंचमीच्या आदल्या दिवशीचा ब्लॉग निघणार. कारण की आदल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 17ला नागपंचमी आहे, 15 तारखेला आणि 17 तारखेला हा ब्लॉग नक्की निघणार. कारण की 15 तारखेला मी सर्व सामान जे जे लागतं नागपंचमीच्या वेळेला, कारण की 16ला मग मी चिपळूणला जाणार घेऊन ते सर्व सामान. गोमेटा, चिरडा आणि सोनवेल हे सर्व मी आणणार आहे. मी भरपूर ठिकाणी गोमेटा वगैरे बघून ठेवला आहे. बघ मी त्याच्या 2-3 दिवस आधीच मी सगळं शोधून ठेवणार, कारण की सगळी घेऊन जातात. कारण की सगळी जवळजवळच आहेत गोमेटो वगैरे, म्हणून मी आधीच घेणार आहे. तरी पण बघू. मला डोला मारता आला. आता मला डोला ना एक असा राहायचा, एक असा वेगळाच काहीतरी होतो. सॉरी तुम्ही माझ्या आतापर्यंत एवढे बघ ऐकलात, पण तुम्ही मला शेवटपर्यंत सांगा मी तुम्हाला माझे दुःख सांगू की नको. आणि माझी एवढी बघ ऐकायला थँक्यू सो मच. कारण की माझी एवढी बघ कोणीच ऐकत नाही. तुम्ही ऐकलात म्हणून खरंच धन्यवाद. आणि जे कोण ऐकतं ना माझे हे सारखे चपाटपणा करते, ते मी त्याने मला कमेंटमध्ये सांगा ना, फक्त सांगा. मी तुमच्या चरण स्पर्श करू शकेन मी, प्लीज यार. आणि तुम्हाला आता सगळी रानभाजी वगैरे, मी सध्या तर रानात वगैरे जात नाही जास्त, कारण की दिखाती हूँ हमारा प्रॉब्लम हो गया इस वजह से. आपको पता होगा ये क्यों डालते गले में और हाथ में भी है मेरे. देखो दिखाते हैं, वही देखो हाथ में भी. इसलिए मैं ज़्यादा रानात नाही जात.
राहणार जास्त जातच नाही, मुलात म्हणजे जातच नाही. तर गाई मुले मी रस्त्याने आले आणि कालपासून मी ह्या प्लेसमध्ये यायला लागले. कुठला प्लेस आहे बघा, तिकडचा दिसत नाही. दिसत नाही का तुम्हाला? हा थांबा दाखवते. ये देखो क्या है पीछे पीछे, इसकी वजह से. चलो, तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.